हाय, हॅलो, नमस्ते. कसे आहात तुम्ही? मी रुपाली तुमचं मनापासून स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आज तुम्हाला स्वस्तात मस्त असं एअर फ्रेशनर्सचे 5 टिप्स सांगणार आहे. घरात असणाऱ्या कम्फर्ट किंवा सॉफ्ट टच यापासून तुम्ही 5 प्रकारचे एअर फ्रेशनर इझिली बनवू शकता. आपण आपलं घर नेहमी छान आणि मेंटेन असलं पाहिजे यासाठी कायम प्रयत्न करत असतो. त्यासाठी आपण काही महागडे एअर फ्रेशनर्ससुद्धा आपण घरी आणतो. पण मी आज स्वस्तात मस्त असे होणारे 5 एअर फ्रेशनर्सचं टिप्स तुम्हाला सांगणार. फर्स्ट एअर फ्रेशनर हे तुम्ही किचन फ्रेशनर म्हणून वापरू शकता. याच्यासाठी काही नाही, एक छोटंसं भांडं गॅसवर ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी मी ओतलेलं आहे. त्याकडे कम्फर्ट अवेलेबल नसल्यामुळे मी सॉफ्ट टचचं कंडिशनर वापरत आहे. एक थोडंसं कंडिशनर त्याच्यामध्ये घातलं, ते थोडंसं तुम्ही उकळू द्या. फक्त एक बॉईल काढा आणि गॅस बंद करून थोडंसं त्याला थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर असा छोटासा ग्लास, काचेचा गॅस, स्टीलचा घ्या किंवा प्लॅस्टिकचा कोणताही चालेल, त्याच्यामध्ये ते ठेवून तुमच्या किचनच्या विंडोमध्ये साईडला कुठेतरी ठेवून द्या किंवा सिंकच्या वर जे सेल्फ असतं तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता, तुम्हाला जिथे कम्फर्टेबल वाटेल. ट्रस्ट मी, स्मेल इतका छान येतो. नेक्स्ट टिप, हे तुम्ही बाथरूम फ्रेशनर किंवा टॉयलेट फ्रेशनर म्हणून सुद्धा वापरू शकता. असा हा छोटासा डबा घ्यायचा आहे, आईस्क्रीमचा डबा, किंवा तुम्ही टी कपसुद्धा घेऊ शकता. आणि थोडंसं आपल्याला कॉटन लागणार आहे. त्या कॉटनवर तुम्ही कम्फर्ट किंवा कोणतंही तुम्ही कंडिशनर, हे सॉफ्ट टचचं कंडिशनर आहे, ते तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये व्यवस्थित असं ते कॉटन भिजेल इतकं तुम्ही व्यवस्थितपणे त्याला छान असं घालून घ्या. ते कॉटन भिजलं पाहिजे इतके तुम्ही त्याच्यामध्ये कंडिशनर वापरा. जास्त करून तुम्ही कम्फर्ट वापरा. कम्फर्टचं स्मेल खूप छान येतो ह्या सॉफ्ट टचपेक्षा. आणि ते तुम्ही बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये कुठेही तुम्ही यूज करू शकता. नेक्स्ट टिपसाठी आपल्याला लागणार आहे 1 ग्लास पाणी आणि त्याच्यामध्ये 1 कॅप कंडिशनर किंवा कम्फर्ट वापरा. ते छान असं मिक्स करून तुम्हाला याच्यासाठी स्प्रे बॉटल लागणार आहे. स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही ते छान असं ओतून घ्या. हेचा स्मेल खरंच खूप छान येतो. आणि हे तुम्ही कर्टन्सवर तुमच्या किंवा कुठे जिथे तुम्हाला असं वाटते की बॅड स्मेल येत आहे तिथे तुम्ही स्प्रे करून घ्या. एंट्रन्समध्ये असे जर पडदे असतील तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही तुमच्या हॉलमधील तुम्ही सोफा सेटवर सुद्धा स्प्रे करू शकता. म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबल आणि छान स्मेल येईल. माझ्याकडे सोफा नाही आहे त्याच्यामुळे मी कर्टन्सवर एंट्रन्समध्ये छान असं स्प्रे करते की छान स्मेल येत राहील. नेक्स्ट फ्रेशनरसाठी आपल्याला लागणार आहे असा हा प्लॅस्टिकचा डबा. तुमच्याकडे जर एखादा वेस्ट डबा असाल तर तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून खायचा सोडा, बेकिंग सोडा वापरत आहे. सोड्यामध्ये थोडंसं तुम्ही लिक्विड घाला आणि छान मिक्स करून घ्या. मिक्स करून घेतल्यानंतर जर तुमच्याकडे रबर बँड असेल तर तुम्ही त्याने सेक्युअर करा. मी इथे दोऱ्याने सेक्युअर करत आहे. तुम्ही सुईने किंवा दाबनाने आणि किंवा पेनने किंवा असे स्पूनने तुम्ही त्याला छोटंसं होल करून तुम्ही कुठे पण जिथे बॅड स्मेल येत आहे तिथे त्याला ठेवून देऊ शकता. खरंच खूप छान स्मेल येतो. आणि त्याच्यातला जो सोडा आहे ते तुम्ही बदलत राहून त्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्ट घालत राहा. टिप जी आहे ती खरंच इफेक्टिव्ह आहे. ते तुम्ही एकदम करून बघा, तुम्हाला पण छान वाटेल. आपण जे फरशी पुसतो त्या पाण्यामध्ये तुम्ही काय फिनाईल वगैरे वापरत असाल ते घातल्यानंतर 1 स्पून तुम्ही ते कंडिशनर वापरा आणि ते तुम्ही फरशी पुसून घ्या. खरंच खूप छान स्मेल येतो. व्हिडिओ आवडला असेल, टिप्स आवडल्या असतील तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.